गणेशाय नमः, श्रीरामचंद्राय नमः। अपकीर्तीचे जे जे लोकामध्ये लाजिरवाने, याही परेस भरे जीव देले, परिजीने नये कामा गौरपुत्र गजानन कौशल्य पुत्र रघुनंदन अंजनी पुत्र मारुतराय यांच्या चरणी नतमस्तक होऊन कथेला सुरुवात। कथेचा कथाभाग कालच्या अध्यायामध्ये रामप्रभूनं आपल्या भावंडाला त्या ठिकाणी हितगुज साधलेला आहे आणि त्यांना सांगत असताना रामप्रभू म्हणू लागले, हे बघा, अपमान हा मेल्यापेक्षा ओखटा असतो, मरण भलं म्हणले, पण माणसाचा अपमान होऊ नये। आणि जर अपमान झाला तर म्हणले जगण्यात अर्थ राहत नाही, म्हणून म्हणजे आता जगण्यात अर्थ नाही। अपकीर्ती निंदिले झाले, कीर्तीवती रे वेदे पुराणे, कीर्ती आपुले ऐकोने, सर्वासी उत्साह होतसी। स्वतःची कीर्ती म्हणजे बाबा त्या ठिकाणी जेव्हा कीर्ती होत असते का, मोठेपणा होत असते का, मान वाढत असते का, त्यावेळेस म्हणले ते मान, ती कीर्ती, ते मोठेपणा, ते सगळं कोण वर्णन करतंय तर पुराण, वेद, शास्त्र हे म्हणले वर्णन करीत असते। आणि ज्यावेळेस अपकीर्ती होती म्हणले, अपकीर्ती मात्र पुराणामध्ये लिहिलेली नसती किंवा शास्त्र गात नाहीत म्हणले। अपकीर्ती माणसाची आपल्या जवळचे माणसं त्या ठिकाणी गात असतात, बोलत असतात, म्हणून प्रत्येकाला आवड असते ती आपल्या कीर्तीची। अपकीर्ती कोणालाच त्या ठिकाणी व्हावं असं वाटत नाही बाबा, सगळ्यांना मोठेपणा व्हावं वाटतंय, पण अपमान कोणालाच नको। कीर्ती कारणे जे जन करे, ताती वर्ते तपे दान, कीर्ती कारणे अज्ञाचरण, सोयी दान आचरते। जेणेकरून कीर्ती होईल, जेणेकरून मान वाढेल, जेणेकरून म्हणले बाबा त्या ठिकाणी माणसाचा मोठेपणा लिहिल्या जाईल। याच्यामुळे लोक काय काय करतात, अनेक साधनं करतात म्हणले बाबा। यज्ञ सुद्धा म्हणजे मोठेपणासाठीच काही लोक करतात, पंक्तीचे पंक्ती गावं जेवू घालतात, ही कशामुळं तर मोठेपणामुळे सुद्धा सांगितलेलं आहे। कीर्ती तुळा पुरुष दान, कीर्ती कारणे यजन याजन, कीर्ती कारणे अन्नदान, घरोघरी जन करिता ती। हे सगळं जे काय म्हणले खटाटोप आहे बाबा आपला, हे सगळं म्हणले कीर्ती आपली हो, आपला मोठेपणा, आपलं कुठेतरी नाव निघावं म्हणून म्हणले यज्ञ करतात, अन्नदान करतात, मनातून म्हणले खरा तर हेच ते नसावा, पण म्हणले तेच हे धरून, ते मान मनामध्ये पकडून लोक हे सगळं वर्तन करता असतात म्हणले। कीर्ती कारणे शास्त्र पठन, कीर्ती कारणे तर्क व्याख्यान, कीर्ती कारणे करते छळन, वादी ब्राह्मण एकमेका। काय काय करतात म्हणले आपली कीर्ती व्हावं म्हणून लोक पुराण पाठ करतात। अनेक लोक आहेत बघा, कोणातरी महाराजाला म्हणजे तुमचं चुकलं म्हणता येईल म्हणून आपण अभ्यास करायचा, आपण म्हणले त्या ठिकाणी पाठांतर करायचं, आणि कुठल्या कीर्तनात कुठल्या कथेमध्ये बसल्याच्या नंतर मग तुमचं इथं चुकलं असं म्हणल्यावर लोक सगळे म्हणले बाबा त्यांच्याकडे बघतात, मोठेपणा त्यांचा होतोय, म्हणून
शास्त्र सुद्धा म्हणले बाबा त्या ठिकाणी पाठ करतायत. कीर्तिकारने विजले पाले पाजिता ते पोहे घालोने. कीर्तिकारने पंचाग्रे साधने धूम्रपानी प्रवर्तते. हो, सगळं म्हणले बाबा जे काय करायचंय ते म्हणले बाबा हे जे म्हणले बाबा आम जनता आहे ही सगळी म्हणले आपल्या कीर्तीसाठीच करतात. हा, आता खूप म्हणले बाबा त्या ठिकाणी रस्त्यावर पानपोय आहे. खरंच उद्देश नसतो त्यांचा की लोक यावं गोरगरीब पाणी प्यावं. त्याच्यातून म्हणले त्यांचा आत्मा शांत झाल्यावर आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी समाधान भेटल. खरं हे त्याच्यामधलं गुह्य आहे, हे त्याच्यामधलं ज्ञान आहे. पण ते नाही बाबा फलाण्यानं पानपोळी टाकली असं म्हणले बाबा त्या ठिकाणी तिथं लिहिण्यात येतंय. ते काय करायचंय, आज जेव्हा त्याचं नाव टाकताल त्यावेळेस म्हणले तिथलं पुण्य काहीही भेटत नाही. अशा प्रकारची म्हणले जनसामान्य लोक आपली कीर्ती व्हावा म्हणून करत असतात. आईसे जाना कीर्तीचे सुख अपकीर्तीचे परम दुःख. तरी आता तू सौमित्रा एक विचार सांगतो. प्रत्येकाला वाटते बाबा माझी कीर्तीच हो, माझा मोठेपणाच हो. पण अपकीर्ती कोणालाच आवडत नाही. नामुष्की कोणालाही आपली व्हावा वाटत नाही. म्हणून लक्ष्मणा तुला मी सांगतोय नीट ऐक म्हणू लागले. हा माझ्या रात्रीचा घर निशांती उगवे दिनकर. म्हणते अधिष्ठिला जोरवर त्यावरी जानके बैसवे. काय कर म्हणले लक्ष्मणा, तू म्हणले पहिले दुसरं काहीच करू नको. आता मध्यरात्र आहे बाबा. मध्यरात्री म्हणले हे संवाद चालू होता भावाभावांचा. आणि रात्र मध्ये आहे म्हणले सूर्य उदय व्हायच्या अगोदर जे काय म्हणले सुमंत नावाच्या प्रधानानं रथ त्या ठिकाणी सजवलेला आहे. त्या रथाला सारथ्याला म्हणले बाबा त्या ठिकाणी आणायला आणि त्या रथामध्ये सीतेला घेऊन जाय म्हणू लागले. गंगेचे परपारे आपण वाल्मिकाश्रम परम पावन गंगातम साचा संगम तेथे मन घन आहे. गंगा तीराचे म्हणजे बाबा पलीकडल्या बाजूला वाल्मिकी नावाच्या ऋषीचा आश्रम आहे. आणि तो आश्रम म्हणले संपल्याच्या नंतर त्याच्या पलीकड थोडस गेले की म्हणले घनदाट जंगल आहे. तयावनी वृक्ष दीर्घ वसताती जमुख व्याघ्र आणि क्रूर जीवाने वनाश्रयने राहिले. खूप घनदाट असं जंगल आहे बाबा. मोठमोठाले झाड आहेत, उंच उंच गगनाला भिडावं एवढाले मोठमोठाले म्हणले बाबा वृक्ष आहेत त्या ठिकाणी. आणि तेवढ्या वृक्षाच्या म्हणले बाबा खाली अंधार, दिवसभर सुद्धा अंधार असतोय. आणि त्या अंधाराच्या सहाऱ्यानं त्या ठिकाणी मनुष्य कोणी येत नाही म्हणून म्हणले मोठमोठाले जनावर असतात. वाघ आहेत म्हणले, सिंह आहेत, लांडगे, कोल्हे अनेक प्रकारचे प्राणी राहतात. आश्रय म्हणले बाबा त्या ठिकाणी त्या अंधाराचा त्यांनी केलेला आहे. शीघ्र करावे या कार्यशील माझन येथे करेसे अथवा मने विचारेसे तरी अनर्थ होईल. आणि त्या वनामध्ये म्हणले सीतेला नेऊन सोडायचं. कुठल्याही प्रकारचा म्हणजे बाबा त्या ठिकाणी वेळ लावू नको. जास्त वेळ जर तुला लावलास
हा तुझ्या मनामध्ये जर दुसरंच काय आलं म्हणले तर म्हणले जर सीता या ठिकाणी अयोध्येमध्ये राहिली तर अनेक प्रकारचे विघ्न ओढवतात बाबा. म्हणून तुला सांगायलो म्हणले लवकरात लवकर जाय. येथे नेवणे हे सुंदरे सोडावे त्या विघ्ना भितरे माझे आज्ञावसे करे मज सुख व्हावया. आणि तशा वनामध्ये सीतेला घेऊन जायचंय तुला. तेवढ्या वनामध्ये तेवढ्या प्राण्यामध्ये म्हणले अनेक प्राणी असे आहेत काही मनोस्तोर सीतेला म्हणले बाबा त्या ठिकाणी संपवून टाकताल. असे अनेक विघ्न आहेत म्हणले त्या वनामध्ये. त्या वनामध्ये सीतेला ने आणि त्या तिथं तेवढ्या विघ्नामध्ये सोड म्हणू लागलेले आहेत. तयावनी वृक्षे शीघ्र करावे कार्यासे विलंब झाले थे करेसे अथवा मने हे विचारेसे तरी अनर्थ होईल. तेथे नेओनी हे सुंदरे सोडावी त्या विघ्ना भितरे ही माझी आज्ञावसे करे मज सुख व्हावया. आणि तशा विघ्नामध्ये सोडल्यामुळं काय होईल म्हणशील तर म्हणले त्याच्यामुळं मला सुख होणार आहे आणि मला सुख होणार आहे म्हणून हे सगळं तुला करायचंय लक्ष्मणा. हे जानकी कळून द्यावे आणि कोणाने सांगावे शीघ्र विलंबान करावे झडतरी जावे निजग्रहा. आणि जर तू म्हणत असशील म्हणले कसं जायचं का जायचं जाताना म्हणले बाबा त्या ठिकाणी सीतेला सगळं सांगत जाऊ का तर अजिबात नाही म्हणले. ही गोष्ट सीतेला त्या तिथे नेऊन सोडायचंय म्हणून सीतेला कळालं नाही पाहिजे. तुला मग काय बोलून काय सांगून न्यायचंय त्याने. पण सीतेला आम्ही वनवासात तुला नेऊन सोडायलो हे मात्र म्हणजे गुण सुद्धा लागू द्यायची नाही. अशा प्रकारची म्हणजे सीता घेऊन जायचं आणि सोडायची आहे. रामाज्ञा वंदने शिसे लक्ष्मण निघाला शोभवनासे मार्गे चिंता तुरा तिकलेसे सुख मानसे पै नाही. एवढं ऐकलं म्हणजे बाबा त्या ठिकाणी रामप्रभूचे त्या ठिकाणी हुकूम म्हणायला अडचण नाही. त्यांचा आदेश ऐकला आणि लक्ष्मण आपल्या घराकडे निघाला. जात असताना म्हणले लक्ष्मणाला अनेक नमुन्याचा विचार डोक्यामध्ये येऊ लागला. कुठं मन लागत नव्हतं. विचार करीत करीत लक्ष्मण स्वतःच्या घराकडे निघालेला आहे. कडे बंधू सह रघुनंदन बाष्प कंठे करे रुदन नयने अश्रूचे पुर जान मुख कोमजून पये गेले. लक्ष्मण गेल्याच्या नंतर म्हणले दोन भाऊ उरले होते म्हणले रामप्रभू कसे भरत आणि शस्त्रगुण. या दोघांच्या समोर राम म्हणले बाबा त्या ठिकाणी रडू लागला. कंठ दाटून आलेला आहे. डोळ्यामधून अश्रू वाहत आहेत. अशी परिस्थिती रामावर म्हणले बाबा त्या ठिकाणी चेहरा सुकून गेलेला. अशा अनेक विघ्नामध्ये त्या ठिकाणी प्रभू पडलेले आहेत. अनुजास वर्तमान परवेशला निज भवन नील सीतावनाभे गमना सावधान अवधारी. लक्ष्मणजी म्हणले असा विचार करीत 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 घरापर्यंत पोहोचले. आता लक्ष्मणाला झोप लागेल का. सकाळी म्हणले बाबा त्या ठिकाणी सीतेला घेऊन जायचंय वनामध्ये सोडून द्यायचंय. विचार लक्ष्मणाचा चालू. आता म्हणले सकाळी काही वेळ जास्त नाही बाबा. मध्यरात्र होती. 12-1चा अंदाज होता आणि पहाटे 5 वाजता तर जायचं होतं. इथपर्यंत कथा आलेली आहे. आता सकाळी उठतात कधी, कोणत्या रथामध्ये जातात, कोण सोबत सारथी आहे
कोणत्या मार्गाने जाणार आहेत, अनेक म्हणले बाबा त्या ठिकाणी आपल्याला पडलेले विचार आहेत. ते विचार ऐकण्यासाठी सावधरित्या म्हणले पुढच्या अध्यायामध्ये ऐका. एका जनार्दना शरण रामे गोडे रामायण श्रीराम तारक बर्म पूर्ण सच्चिदानंद घन श्रीराम श्रीराम. अनाथ महाराज जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगू लागले बाबा त्या ठिकाणी रामायण म्हणताल तर गोड आहे म्हणजे कशामुळं, तर त्या रामायणामध्ये राम आहे. सच्चिदानंद घन असा प्रभू रामायणामध्ये असल्यामुळं रामायण गोड आहे आणि ती गोड कथा सर्वांनी ऐका म्हणू लागले. दोस्ती श्री भावार्थ रामायणे उत्तरकांडे का कार्तिकाया श्रीराम सहबंधो विचारो नाम पंचचत्वारि समाध्यायी पुंडलिका ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान महारुद्र हनुमान की जय. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. श्री संत मोतीराम महाराज की, गुरुवारी मारुती महाराज की जय. श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः. तेव्हा नारदाचे पूजन यथा सांग सोये करोन बोलती झाली पै वचन मनी भाव धरुनिया. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. संपूर्ण संत मंडळीला साष्टांग नमस्कार करून महाराज कथा लिहायला सुरुवात करतात बाबा त्या ठिकाणी. कालच्या उर्वरित अध्याय अर्धा काल झालेला आहे, अर्धा म्हणजे आज घ्यायचा आहे. गंगाधर महाराज त्या ठिकाणी महाराजाचे सोबती किंवा महाराजाचे शिष्य महाराजांना प्रश्न केलाय मारुती महाराजांना की बाबा महाराज गळ्यामध्ये तुळशीची माळ घातल्याच्या नंतर काय फायदा आहे त्याचा. तर तुळशीच्या माळेचे अनेक फायदे आहेत बाबा. हो, अनेक उदाहरणं सुद्धा मारुती महाराजांनी सांगितले मी गंगाधरजींना. पण आता आणखी एक सांगायले बाबा, तुळशीच्या माळीचं जाऊ दे म्हणले, माळ तर लई मोठी झाली पण तुळशीच्या पानाचं किती महत्व आहे. हो, एकदा म्हणले सांगू लागले द्वारकेमध्ये नारद ऋषी आले म्हणले, गेले सत्यभामेच्या घरला. सत्यभामेने म्हणले बाबा त्या ठिकाणी बोलत बोलत विषय निघाला. म्हणले महाराज मुनी म्हणले बोला की बाई. हे बघा म्हणजे या जन्मामध्ये हो मला म्हणजे पती म्हणून ईश्वराची प्राप्ती झाली. श्रीकृष्ण माझे पती झाले. मग जन्मोजन्मी हेच मला पती मिळावं हे मला असं वाटतंय. म्हणजे आणि पती हेच मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल. नारदानं सहज म्हणले बाबा त्या ठिकाणी सांगून टाकले. म्हणले हे बघा खरंच आहे ना, जे दान दिलं ते आपल्याला पुन्हाच्या जन्मात म्हणा पुन्हा नंतर म्हणा ते भेटतंय असं शास्त्र सांगते. मग नारद म्हणले बाई तुम्ही काय करा, सत्यभामाला सांगू लागले तुम्ही म्हणले तुमचा नवरा दान द्या आणि हा देव दान दिलेला म्हणले तुम्हाला पुढच्या जन्माला कामाला येईल. अशा प्रकारचा सुसंवाद त्या ठिकाणी सत्यभामेचा आणि नारदाचा आहे. ते नारद बोलत वचन करे श्रीकृष्णाचे दान. जे दान देती प्राणी जन तिचे पुढे लाभती. नारद सांगू लागला सत्यभामेला बाबा म्हणला जे जे प्राण्याने या म्हणजे बाबा या ठिकाणी या हातांनी दान दिलेलं आहे. शक्यतो दान म्हणजे बाबा त्या ठिकाणी वाया जात नाही.
मग त्या दानाचा सदुपयोग हे होतो म्हणले बाबा नंतरच्या जन्मामध्ये म्हणा, नंतरच्या काळामध्ये म्हणा, हा ईश्वर म्हणले बाबा त्या माणसाला जे दान दिलेलं आहे ते दान त्याच्या कामाला नंतर येतंय. म्हणून जर तू म्हणले बाबा त्या ठिकाणी कृष्ण दान दिलास तर तुला नंतर सुद्धा कृष्ण भेटेल म्हणले. जी पाहिजे आपणासे दान कीजे त्या वस्तूसी, तिची लाभे पुढील जन्मासे नाही तरी मिळेना. महाराज म्हणू लागले, मारुती महाराज म्हणू लागले त्या गंगाधरांना, हे बघ म्हणले काय कसं आहे. नारद मुनी सांगू लागले म्हणजे सत्यभामेला, या म्हणजे जगामध्ये जे माणसाला पुन्हा लागणारी वस्तू आहे ती वस्तू जर त्या माणसानं अगोदर दान दिली तर ती पुढच्या काळामध्ये भेटती. म्हणून सगळे म्हणजे बाबा त्या ठिकाणी दान देत असतात. तसं सत्यभामेला नारद सांगू लागला, तू कृष्ण दान दे म्हणून. कोणी एक ग्रस्त दान बँकेमध्ये सोय जाऊन चलन देत भरून पैसे काढण्या लागोले. रामचंद्र महाराज सांगू लागले, बाबा लिहू लागले. महाराज म्हणले म्हण जर, मारुती महाराज काय म्हणले, जर एखादा माणूस म्हणजे एक व्यक्ती बँकेमध्ये गेला, त्याने विड्रॉल भरून दिला बाबा, विड्रॉल भरून दिला की बाबा मला अमुक अमुक अमाऊंट पाहिजे, मला 10,000 रुपये आज बँकेतून उचलायचे, असं जर म्हणला तर काय झालं. परितयाचे पासबुकात काही जमा नव्हते तेथ शाखाधिकार तया प्रत बोलावून घेत जवळे. त्याने सांगितलं मला 10,000 रुपये पाहिजे, मला आज बँकेमधून उचलायचे. विड्रॉल भरून गेला, विड्रॉल पाहिला, त्याचं खातं चेक केलं बाबा म्हणले बाबा त्या ठिकाणी त्या बँकेच्या मॅनेजरनं खातं चेक केल्याच्या नंतर हळूच म्हणजे बाबा त्या व्यक्तींना त्या मॅनेजरनं बोलावून घेतलेला आहे. म्हणे तुमच्या खात्यात काहीची जमा नसेथ, म्हणून पैसे तुम्हा प्रत मिळणार नाहीत कदापि. त्या मॅनेजरनं बोलून घेतलं म्हणले बाबा त्या ग्रस्ताला मॅनेजर सांगू लागले, हे बघा म्हणले तुमच्या खातं मी आज चेक केलं, तुमच्या खात्यामध्ये मी पाहिलं, तुमच्या खात्यामध्ये अहो एखादा तरी रुपया पाहिजे म्हणले, जे तुम्ही विड्रॉल भरताल आणि विड्रॉलवर भरलेली रक्कम आम्हाला तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही ना म्हणले, तुमच्या खात्यातच पैसे नाही तर मग आम्ही तुम्हाला कसे देऊ. अशा प्रकारचे म्हणले त्या सदग्रस्ताला बँकेचा मॅनेजर बोलू लागला. तव तो बोले तयासे पैसा मावे ना बँकेसे, तरी त्यातील काहे रासे देता मजसे बिघडे काय. ते सदग्रस्त म्हणू लागला, अहो मॅनेजर साहेब, अहो थपीचे थपी दिसायली की किती मोठे पैसे आहेत म्हणले, याच्यातलं एखादं 1-2 बंडल 10-5 हजार मला दिले तर म्हणले तुमच्या बँकेला का भिकारपणी येईल का भिकारी होईल का तुमची बँक. अशा प्रकारचा तो ग्रस्त त्या बँकेवाल्यासोबत म्हणले बोलू लागलेला आहे. अरे बाबा बँके आत पैसा खूप आहे, परी तुझ्या पासबुकात पैसे नाहीत सांगतो. ते बँकेचा मॅनेजर म्हणू लागला, अरे बाबा तुझ्या पुढं काय डोकं फोडून घ्यावं का काय म्हणला, बँकेत अमुक पैसे आहेत, थप्याचे थपे आहेत म्हणले, पण तुझ्या खात्यावर कुठं आहे, तुझ्या खात्यावर पैसेच नाहीत ना, आम्ही तुला कसे द्यावं.
अशा प्रकारचा संवाद त्या ठिकाणी बँकेवाल्यासोबत त्या ग्रस्ताचा आहे. जेने जमाची केले नाही त्याशी आम्ही द्यावे काहे, तैसे ज्या दान घडले नाही त्याशी काही मिळेना. ज्याचा पैसाच बँकेत नाही तर ती बँक पैसे देईन का काकू? 1 रुपया देत नाही हो. मग बँकेतून पैसे उचलण्यासाठी काय करावं लागेल? आधी भरावं लागतात. आधी बँकेत तुम्हाला ठेवावं लागेल, नंतर म्हणजे उचलायला तुमच्याकडे ती मुभा आहे, तुमचे पैसे हक्काचे आहेत म्हणून ते गेलं की तुम्हाला देईन. तसंच आहे म्हणजे बाबा त्या ठिकाणी माणसाकडे असलेलं पुण्य कधी भेटतंय? जेव्हा तुम्हाला म्हणजे कामाला येईल, जेव्हा तुम्हाला काम पडेल त्यावेळेस ते पुण्य तुमच्या कामाला येईल. पण कधी ते पुण्य असलं तर, जर तुमच्याकडे ते पुण्य तुम्ही जे दान दिले ते दान दिलं असलं तर तुम्हाला भेटल. दान जर तुम्ही दिलं नसेल तर तुम्हाला म्हणजे बाबा त्या ठिकाणी काही भेटणार नाही. म्हणून तुकाराम गाथ्यात काल्याच्या प्रसंगात एक भंग आहे तेथ त्याचा सही ऐकावा. रामचंद्र महाराज सांगू लागले बाबा आपले कवी ग्रंथाचे, त्याच्यामुळं म्हणले बाबा त्या ठिकाणी अगोदर पुण्य करा, अगोदर दान द्या. एक अभंग आहे म्हणले बाबा त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये काल्याच्या वर्णनामध्ये. पाठ कोणाला ते म्हणले बाबा त्या ठिकाणी त्या अभंगाचं थोडक्यात म्हणले बाबा तुम्हाला सांगतोय मी, तुम्ही ऐका. जैसे द्यावे तैसे घ्यावे, थोडे परेनिके व्हावी. आपण देवासे अर्पावे, तैचे लाभावे पुढते. काय म्हणले? जर तुकाराम महाराजांच्या म्हणले बाबा त्या ठिकाणी गाथ्यामध्ये काय आहे नेमकं काल्याच्या प्रसंगामध्ये, तर म्हणले बाबा कवी सांगायले जैसे देणे तैसे घेणे. जर तुम्हाला म्हणले बाबा त्या ठिकाणी काही पाहिजे असेल तर तुम्हाला द्यावावं लागेल. कोणाला? देवाला द्यावं लागेल का? जर तुम्ही देवाला दिलं तर ते तुम्हाला म्हणजे बाबा नंतर ठेवते बँकेत ठेवल्यासारखं आहे. ते सुद्धा तुमच्या म्हणले बाबा उपयोगाला येईल. जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा ते उपयोगाला येईल. म्हणून तुम्ही सत्कर्म करा म्हणू लागले. पिराल तैसे उगवते, कराल त्याचे फळ मिळते. कर्मभूमी म्हणजे येथे या मृत्यू लोकासे. पेरलं तर उगवतंय बाबा, पेरलंच नाही. एक जण गेला सुगी करायला, जमल का? त्याला पेरावं लागन. आता फवारण्या झाल्यात, खत सगळं करावं लागेल तेव्हा त्याची सुगी भेटल तुम्हाला. पेरलंच नाही म्हणला नाही हलरली घेऊन चालू, जमणार नाही. हे कलियुग कर्मभूमी म्हणतात. या भूमीला कर्मभूमी म्हणतात. जे कर्म कराल तुम्ही त्या कर्मानं त्या तुमच्या बाबा जे काय केलंय त्याच्यावर म्हणजे तुमच्या जीवनाचा सार अवलंबून असतो. एखादा जर म्हणजे बाबा त्या ठिकाणी आलिशान गाडीमध्ये फिरत असताल तर पाहणाऱ्यांना अजिबात जळायची गरज नाही. त्यानं काहीतरी कर्म चांगले केलेले म्हणून ते म्हणले बाबा त्या ठिकाणी सुखामध्ये आहे. असं या भूमीलाच कर्मभूमी म्हणतात. बोल नारदाचे ऐकोने, सत्य भामाऊ मजे म्हणे. के दान केल्या वाचुनी मिळणे शक्य नसेचे. नारद सांगू लागले सत्यभामेला, हे बघ म्हणले काही विचारच करू नको. जर तुला पुढच्या जन्मामध्ये हेच पती देवपती जर तुला हवा वाटत असेल तर म्हणले दुसरा कुठलाच म्हणले बाबा त्या ठिकाणी
काहीच म्हणले इलाजच नाही याच्यावर, तुला फक्त दान द्यावं लागल तरच तुला पुढच्या जन्मामध्ये हा कृष्ण भेटल म्हणले. दान करिता मिळे दान, मान देता मिळे मान, कोणाचा करिता अपमान, ते अपमाने आपणा. हे बघा म्हणले बाबा त्या ठिकाणी दान केलं तर मान भेटतंय. कोणाला जर मान दिला त्याच्याकडून आपल्याला अपमान कधीही भेटणार नाही. या 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 बसा म्हणले होती, येऊन काय म्हणले बाबा जाय तू तिकडं असं म्हणेल का? ज्याचा अपमान कराल तुम्ही, परवाच्या दिवशी नामदेवानं छगनाचा अपमान केला, रात्री छगनानं नामदेवाचा केला. आपल्या देखता आहे का नाही? खरं सांगा, सगळ्याच्या देखता आहे. परवाच्या दिवशी यानं त्याला बसू दिलं नाही, रात्री ते म्हणला तुझ्या संग मला बसायचं. जैसी करणी सांग की मग त्यानं प्रश्न विचारला, म्हण की त्यानं विचारला प्रश्न सांग की नाही, गोष्ट खरी आहे का नाही? हो, जे तुम्ही कराल ते म्हणले बाबा तुमच्या नशिबात, तुमच्या ओटीमध्ये, तुमच्या ओंजळीमध्ये तेच पडणार आहे. म्हणून कर्म करते वेळेस म्हणले बाबा, प्रत्येक कर्म करते वेळेस आपल्या आपल्या म्हणले बाबा त्या ठिकाणी डोक्यानं करायचे. कर्म चांगलेच करा होईल तोपर्यंत. कोण वाईट कर्म करू नका, जेणेकरून म्हणले हा देह अधर्माकडे जाईल. ही म्हणले बाबा वाट तुम्ही कुठंही वाटेवर त्या जाऊ नका. म्हणून सत्यभामे तुला जर देव पाहिजे असेल तर म्हणले आज तुला दान द्यावावं लागल. आणि विचारी नारदा प्रत हा माझा श्रीकृष्ण नाथ, दान देव कोणा प्रत, यासी कोण घेईल. पटवून सांगितलं नारदानं. पटत नव्हतं अगोदर सत्यभामेला. इकडे तिकडे सगळे दृष्टांत सांगितले, काय होतं ते सांगितलं, सगळं सांगितलं. म्हणले आता राजी झाली सत्यभामा. मनामध्ये आलं दान द्यावाव देव, पण द्यावाव कोणाला? घेणार तर पाहिजे. सत्यभामेचा प्रश्न आहे नारदाला. म्हणजे मुनी नेमका देव देऊ कोणाला, जेणेकरून म्हणजे नंतर मला ते पुढच्या जन्मामध्ये भेटल. नारद मुनी कोणाला दे म्हणू लागले? सत्पात्री द्यावे दान, ऐसे आहे शास्त्र वचन, पर्यायसे सत्पात्र कोठून, मजला प्राप्त होईल. सत्यभामा म्हणू लागली बाबा त्या ठिकाणी. आपला धर्मग्रंथ हे जे काय म्हणले पुराण आहेत, वेद आहेत, हे काय सांगतात? दान द्या, पण कोणाला द्या म्हणतात? दान सत्पात्राला द्यायचं. त्या ठिकाणी समोरचा ते दान घ्यायच्या योग्यतेचा असावा. नाही तर दान द्यायला 10 रुपये 50 ते टाकायला नाही, ती त्या दानाचा उपयोग आहे का? नाही. देणारा घेणारा दोन्ही नरकाला जातात. दान आपण दिला असताना त्या दानाचं नेमकं हे करतंय काय, याचा विचार केला पाहिजे. मग सत्यभामा म्हणू लागली दान द्यायचा आहे देव, पण सत्पात्र कोणाचा आहे? एवढं दान घ्यासारखा म्हणले माणूस तरी कोण आहे मला सांगा मुनी. अशा प्रकारची ती सत्यभामा बोलू लागली. तये नारद बोलत तियसी, श्रीकृष्णा देये मजसी, मी घेईन त्या दानासी, आणि सेवेसे नेईन. दान द्यावं कोणाला सत्यभामेने विचारल्याच्या नंतर म्हणली एवढा चांगला माणूस देवाला दान घेईल असं कोण आहे? देवा ऋषीला म्हणू लागली असं कोण आहे? ते म्हणलं हे बघ काय दुसरं तर काय कोणी दिसेना, जमलं तर मी बघतो, मला दे म्हणला देव दान, आणि मी म्हणला माझ्या घराकडे घेऊन जातो आणि त्याची सेवा करतो. अशा प्रकारचे नारद मुनी बोलू लागले. ऐकोनी तयाच्या बोला, मनी संतोषले वेलाळा,
संकल्प करो निदान दिधला सत्यभामेने श्रीकृष्ण विचार केला विचार केला म्हणली हेच घ्यालेत म्हणल्या बरं आहे, कुठं जाची गरज नाही काहीच नाही म्हणली. लगेच म्हणले बाबा त्या ठिकाणी संकल्प, मी माझा नवरा तुम्हाला देऊन टाकला असा संकल्प त्या सत्यभामेनं केलेला आहे. तो घेवनी श्रीकृष्णनाथ नारद झाले पये मार्गस्थ इकडे द्वारका नगरेत काय घडले परिसावी. आता दान दिलेली वस्तू घेऊन जायला मोकळीकच आहे बाबा. तिथं काय कोणी आडवं येणार आहे का, तू का न्यायला म्हणणार आहे. नारदाला दान दिलं सत्यभामेनं म्हणजे बाबा त्या ठिकाणी देवाचं, देवाला घेतलं नारदानं, निघाला आपल्या घराकडं. जिकडे तिकडे बोलबाला कार एकचे झाला श्रीकृष्ण दान केला सत्यभामेने नारदा. आता नारद घेऊन देवाला जाऊ लागले होते का काय साधारण लेकरू होतं का साधारण माणूस होतं. या जगाचा मालक ब्रह्म होता तो ब्रह्म. त्या ब्रह्माला घेऊन जात असताना हे कोणाला कळायचं नाही का. हो अरे लगेच म्हणले बाबा त्या ठिकाणी 10-5 मिनिटांमध्ये तर सगळं जिकडे तिकडं कोणी बी जिथं 4 माणसं दिसतात तिथं चर्चा होती. म्हणजे हा बाबा म्हणजे फलानं असं केलं. सत्यभामेनं तर देव दिला म्हणत दान. दुसरा म्हणला दान दिला घेऊन चाललाय नारद. सगळीकडे जिकडं तिकडं म्हणजे बोलबाला झालेला आहे. तये श्रीकृष्णाच्या सर्व पत्ने धावून आल्या तया स्थाने भांडती सत्यभामे लागोने आणि निंदे ते सर्व एवढं ऐकलं बाबा त्या ठिकाणी म्हणले देवाच्या पत्न्या का उलुशा होत्या का 16,000 108 त्या कृष्णाच्या पत्न्या होत्या. आता तेवढ्या पत्न्याला म्हणले बाबा त्या ठिकाणी लगेच सगळ्याला पता लागला आणि सगळ्याला माहीत झाल्याच्या नंतर सत्यभामाच्या घरला करा म्हणले बाबा त्या ठिकाणी गोळा झाल्या आणि सत्यभामेला म्हणू लागल्या गे तू देव दान करणारी तू कोण. प्रत्येक स्त्री त्या ठिकाणी सत्यभामेला बोलू लागलेले आहे. ते ऐकून सत्यभामा थोर पावले उपरमा मग बोलले भक्तोत्तमा नारदासे ते धवा. प्रत्येक जण म्हणजे बाबा त्या ठिकाणी सत्यभामेला बोलू लागली. सत्यभामा सुद्धा म्हणजे भांबावले करू लागली. मग देला म्हणली दान पण हे काय बरं झालं नाही काय की. मग म्हणले बाबा 10-5 जणी मिळाल्या 10-5 माणसं मिळाले. नारदाला काय बोलू लागले आणि श्रीकृष्ण माझा मागोते मिळण्या काय आहे युक्ती हिरुमने माझा प्रते सुवर्ण देह रे समा. हीच गेली सत्यभामा. म्हणले बाबा म्हणले बेकार झालं नाही म्हणले हे जमणार नाही. ऋषी महाराज म्हणले आता तुमच्या पसला देव मला घेण्यासाठी मी काय करू. नारद म्हणले मला हेच पाहिजे होतं. काय नाही म्हणले या देवाच्या वजनाबरोबर सोनं द्यावं लागेल तुला. असं बोलल्याच्या नंतर काय म्हणू लागली जितुके वचन देवाचे तितुके सोने दिल्या साक्षी उत्तीर्ण तोला वचनाचे सत्यभामेने जय. हे बघ म्हणले सत्यभामे तुला जर देव तुला व्हावा वाटत असेल तर काही नाही म्हणले बाबा आता तुला करावं लागेल. ह्या देवाच्या वजना एवढं मला सोनं द्यावं लागेल.
आणि मग मात्र म्हणजे तुला दिलेला शब्द, तुला सोडलेला संकल्प, हे सगळं म्हणजे बाबा त्या ठिकाणी महागारी घेऊन तुला नवरा तुला जे म्हणले बाबा त्या ठिकाणी सोनं आहे ते मी घेऊन जाईल. अशा प्रकारचे नारद मुनी सत्यभामेला बोलू लागले. नाही तरी ऐक वचन दिला शत जोर पाळे जाण, तो महापापे संपूर्ण त्याचे वदन पाहावी. सत्यभामा जराशी कासकूस करू लागले की बाया सोनं द्यायला काय गुन्हानं देत असतात का? कासकूस करू लागली की नारद मुनी म्हणजे बघ जाय म्हणजे जे शब्द पाळीत नाही का शब्द, त्या शब्द जे पाळीत नाही त्याचं तोंड सुद्धा बघू नये म्हणजे. मग तुला कसं करायचंय तसं कर म्हणजे. शब्द पाळायचा असलं तर सोनं द्यावं लागेल, नाही तर दिलेलं दान मला द्यावं लागेल. आणि इतकं दोन्ही करायचं नसलं तर काय म्हणजे बाबा तू तोंड कोणी बघायचं नाही. अशा प्रकारचे ऋषी बोलू लागले. ऐश्या नारदाच्या उत्तरे उद्गारली ते सुंदरे, देवासाठी सन परे इतुके सोने मे देया. पुन्हा म्हणले बाबा ऐकिलं काळ तोंड तोंड वाकडं होस तर म्हणली बाबा त्या ठिकाणी आपल्या तोंडाकडे कोणी नाही बघतो. हा पण तसं काय वागावं असणारच आहे. किती म्हणली वजन देवाचं एवढं दान देऊन टाकावं म्हणजे व्हावं मोकळं. अशा प्रकारचा विचार सत्यभामेचा आहे. मग ताजवा श्रीकृष्ण मैसोनी सत्यभामे सहित ते क्षणे, श्रीकृष्णाच्या सर्व पत्नी सोने आणले टाकिती. विचार केला म्हणले बाबा जाऊ द्या म्हणले देते. सत्यभामा म्हणजे काय अडचण नाही, देवाच्या वजना एवढं दान सोनं देतोच आम्ही. बसिलं म्हणले पारडं आणलं एका पारड्यामध्ये देवाला बसिलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये त्या ठिकाणी विचार सत्यभामेचा होता म्हणजे 16,108 आहे. देवाचं वजन किती असणार आहे? छटक दोन छटक जरी सगळ्यांनी टाकलं तरी बी देवाच्या वजन एवढं होईल म्हणजे. मग प्रत्येक स्त्री आपापलं सोनं त्या ठिकाणी त्या तराजूमध्ये टाकू लागलेले आहे. हरी कैसी नवन परे सोये हालेची ना श्री हरे सोने तरंगत वरचे वरे देवाच्या पारड्यामध्ये टाकू लागल्या सोनं. जिचं तिचं आणून टाकू लागल्या. आधी जण भाऊ टाकला असं बगर ह्याचं कटी मटीचं याचं त्याचं, ही टाकायली ती टाकायली सगळ्या जणी टाकायल्या. पण देवाचं पारड जे बसलेलं होते म्हणले देव खाली आणि जे सोनं टाकू लागले ते तरंगू लागलं. किती बी टाकायला घ्या पण ते देवाचं पारड हालत नव्हतं म्हणले. मग जाओ रे त्या समया ते सर्व हे विनवे ते लोकेने ते की सत्यभामे नारदाते दान दिधना श्रीकृष्ण. आता सोनं टाकून खतम केलं म्हणजे येणं सोनं हुडकू आणला. त्या म्हणजे त्या तराजूवर टाकला पण इलाज चलत नव्हता. सोनं संपलं. आता काय करावं? मग लक्ष आलं यायला आपणच आहेत सगळ्या 16,107 एक रुक्मिणी नाही ना म्हणल्या. मालकीन कुठंतरी म्हणले त्याच्या त्या ठिकाणी मंदिरामध्ये असतील. रुक्मिणी पशी काय गेल्या म्हणले आणि त्या रुक्मिणीला सांगू लागल्या म्हणले बाईसाहेब देवदान द्यायला म्हणले सत्यभामेनं. रुक्मिणीला दान हो म्हणल्या. नारद मुनीला देवदान दिला. अशा प्रकारच्या स्त्रिया रुक्मिणीला सांगू लागल्या. सत्य व्हावे भामा वचन आणि सोडवावा
कृष्णा या लागे सर्वास्वधा कृष्णा तुले टाकिली. सांगू लागल्या जे काय हकीकत झाली इथं. म्हणल्या बाईसाहेब आम्ही करायचे तेवढे प्रयत्न केले. आम्ही सत्यभामेच्या शब्दाला डाग लागू नये म्हणून जे काय म्हणजे आमच्या जवळ आहे तेवढं सोनं टाकलं. पण ते देवाचं पारड काय हालाय तयार नाही म्हणू लागले. हाले नावे काही न चाले साचार तुम्ही येऊन इतकंही सोनं टाकलं म्हणजे आम्ही सगळे सोनं टाकलं बाईसाहेब. उलुस सुद्धा मायच्यान ठेवलं नाही म्हणल्या. सगळ्याला सगळं टाकलं तरी देव इंचभर सुद्धा हलत नाही म्हणल्या. आता तुम्हाला यावं लागतंय आणि देवाची सोडवणूक करावं लागते. ऐकोने स्त्रियांची देवाने सोये उठिले रुक्मिणी तुळशीपत्र हाते देवरे आधी धावून ते ठाया. बरंच म्हणजे विनवणी झाली. इनून मग मात्र म्हणजे बाबा आता विचार केला रुक्मिणीनं सुद्धा. नाही म्हणलं देवाची तर सोडवणूक करावं लागेल. दिलाय दान सवतीनं पण आपल्याला काहीतरी बघावं लागेल ना. म्हणून रुक्मिणी आईसाहेब उठल्या म्हणले. उठल्या आणि उठत उठत निघत अंगणामध्ये तुळशीचं झाड होतं. त्या पवित्र तुळशीच्या झाडाचं एक पान तोडलं म्हणलं. एक पान आणि हातामध्ये घेऊन आईसाहेब निघालेल्या नामाना करणे तोडसे हाती घेऊन त्या पत्रासे टाकिले पारड्यासे विनंगते शेर पेलेले. पान हातात घेतलं म्हणले. पान कसं घेतलं? कसं घेतलं? तुरीच्या शेंगावर पडल्यावानी नाही म्हणले. हा गोबर तुळशीला नमस्कार घातला म्हणले. नमस्कार घालून ते म्हणले त्या तुळशीचं पान काढलेलं आहे. पान तोडलेलं आहे. नम्रीपणे नाही नम्रपणे म्हणले. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी देवाची तुला होती त्या तिथपर्यंत गेले. पुन्हा देवाला नमस्कार घातला आणि त्या सोन्याच्या पारड्यामध्ये तुळशीचं पान टाकलेलं आहे. चमत्कार झाला श्रीकृष्ण सदाचे उचलिला तुळशी ताज वाजड झाला कृष्ण तुला पये झाले. हालत सुद्धा नव्हता म्हणले देव. कितकाले किडून टाकलं येईन सोनं पण देव हल्ला नव्हता. ते तुळशीचं पान म्हणले टाकल्याबरोबर देवाचं पारड वर गेलं म्हणले. सोने सर्व द्वारकेचे साधन करू सके देवाचे परे महिमान तुळशीचे पावे देवाचे साम्यासे. त्या द्वारकेमध्ये काय साधे लोक असतात का? कवी सांगतात द्वारकेच्या सगळ्या लोकांनी सोनं टाकलं होतं. तिथं साधे लखपती देवाच्या गावामधले लोक. आमदाराचं गाव झालं तर लय लखपती म्हणतात लोक. ते तर या जगाच्या मालकाचं गाव होतं. तिथं साधारण लोक असतात का? पण कोणाचंच काही चालू नाही गेलं म्हणजे बाबा. कोण सांगायला कोणाला? मारुती महाराज गंगाधर त्या ठिकाणी गंगाधरांना सांगू लागले. हे बघ म्हणजे त्या गावामध्ये मोठमोठाले लोक होते मग कोणाचंच काही चाललं नाही. तर एवढा महिमा कोण केला म्हणजे एका तुळशीच्या पानानं केला. मग ते पान का साधारण आहे का? अशा प्रकारचं म्हणजे बाबा त्या ठिकाणी पानामुळं देवाची तुला झाले. झाले धर्म लक्षण आता ऐकावे विज्ञान
माळा करे धारण त्यासी महारोग बाधिना हो, हे झालं म्हणले बाबा त्या ठिकाणी अध्यात्म. जे म्हणले गोकुळात त्या ठिकाणी द्वारकेमध्ये झालं हे अध्यात्म आहे. आणि या अध्यात्माला जोड विज्ञानाचे असल्याशिवाय कोणी ऐकणार नाही किंवा तसं वर्तन करणार नाही. विज्ञान असं सांगतंय म्हणले तुळशीची माळ गळ्यामध्ये असल्यावर जो महारोग असतो ते महारोग कधीही होत नाही. पण माळ सुद्धा ओरिजिनल तुळशीचीच लागते. अशा प्रकारचे म्हणजे बाबा त्या कर्म आहेत असं मारुती महाराज सांगू लागलेले आहे. जो कोले नेमस्त तुळशीचे एक पान जो नित्य करे सेवन तो आरोग्य पावे जाणे आयुर्वेद समंत. आयुर्वेद सांगते म्हणले विज्ञानाचं सांगितलं महाराजांनी, त्या ठिकाणी अध्यात्माचं सांगितलं. हे दोन्ही सांगितल्याच्या नंतर आयुर्वेद सांगते म्हणले बाबा. आयुर्वेद असं म्हणतंय अंगणामधल्या तुळशीचं एक पान काकू पण कुठल्याही तुळशीचं खाजावू नका, कुत्र्यानं निवदायसाठी चाटलेलं असते. त्याच्यामुळं जिथं कुत्रं जात नाही का अशा ठिकाणची तुळस असावी. आणि त्या तुळशीचं पान दररोज जर एक माणसानं खाल्लं तरी बी आयुर्वेद सांगते त्या माणसाला त्या ठिकाणी बिमारी होत नाही. अशा प्रकारचा म्हणजे आयुर्वेदात सुद्धा महात्म्य तुळशीचं सांगितलेलं आहे. तुळशी प्रदक्षिणा तयासी बाधेना संधेवात हे ध्यानात ठेवावे. आता आला बघ तू या मुद्द्याचं वेळ. असा एखादा नियमस्थ माणूस असेल म्हणजे त्याचा नियम असेल की तो दररोज उठल्याच्या नंतर स्नान झाल्याच्या नंतर तुळशीचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा करीत असेल तुळशीला तर त्या प्रदक्षिणा केल्याच्या नंतर सांधेवात राहत नाही म्हणले. कोणी विनायक बाबा त्या ठिकाणी मारुती महाराज सांगायले त्या माणसाला सांधेवात राहत नाही. म्हणून दररोज आंघोळ केल्याच्या नंतर प्रदक्षिणा तुळशीला घाला म्हणू लागले. ऐशी अनेक रोगावरे तुळसासे गुणकारे सांगत बसलो जरे ग्रंथ भारी वाढेल. अनेक रोगावर म्हणले बाबा तुळशी एक म्हणले तुळशीचं पान त्या ठिकाणी रामबाण उपाय आहे. कवी सांगतात अनेक उदाहरणं म्हणले मारुती महाराजांनी गंगाधरांना दिले. जो म्हणले शिष्य होता महाराजांचा. पण म्हणले तितके उदाहरणं जर मी या ग्रंथामध्ये सांगत बसू तर लय आद्या मोठा होईल. सगळ्या कोणाकोणाला झोपी आल्यात. त्याच्यामुळं ते सगळ्याचा विचार करून ग्रंथकर्ते म्हणतात कोणी झोपी जाऊ नये उशीर बी होऊ नये म्हणून थोडस म्हणले आवर्त घेतलेला आहे. म्हणून ऐके वचन संशय सर्व सांडून करावे तुळशी सेवन आरोग्य पूर्ण लाभावया. म्हणून हात जोडून विनंती आहे बाबा सगळे म्हणले कवी सांगतात सगळ्यांना ही एक तरी पान खात जा दररोज तुळशीचं जेणेकरून हे शरीर त्या ठिकाणी रोग मुक्त होईल. म्हणून कवी सांगतात बाबा प्रदक्षिणा घाला तुळशीला. ती एखादं पान म्हणले तोंडात टाका सकाळी. अशा प्रकारचे खूप फायदे आहेत म्हणले. ऐसे ऐकोने उत्तर संतोषला तो गंगाधर पायावरी ठेवली शिर म्हणे विचार मानला. एवढं सांगितलं म्हणले मारुती महाराजांनी एवढं सांगितलं. गंगाधर पायात पडला म्हणले बाबा
पाया पडून तो गंगाधर म्हणू लागला, महाराज आपल्याला पटलं गडे म्हणून. मी विचारला प्रश्न, पण खरं प्रश्नाचं उत्तर मिळाल्याच्या नंतर त्या माणसाला समाधान होतं आणि ते समाधान म्हणले मला आज भेटलं. खूप म्हणले बाबा त्या ठिकाणी मला आवडलं हे उत्तर तुमचं. अशा प्रकारचं बोलून महाराजाचं गंगाधरानं दर्शन घेतलेलं आहे. सेवासनाचे निमित्त गाय पानावले निचिते दूध दे जगा पुराते तसेच येथे झाले. रामचंद्र महाराज सुखीकर सांगतात बाबा, महाराजांना सांगितलं म्हणले गंगाधराला, खरं सांगितलं गंगाधराला, पण ऐकलं किती लोकांनी? महाराष्ट्रात सगळेच ऐकायलेत ना. तशी म्हणले गाय दूध देती वासरासाठी. वासरासाठी तेवढंच देते का? वासराला पुरल एवढंच देते का? काही काही तर वासराला पिऊ देत नाही तो. गायीच्या वासरासाठी दिलेलं दूध कोणी त्या ठिकाणी रई लावतंय, कोणी खवा करतंय, अनेक प्रकारचे म्हणले. तसं झालं, निमित्त आहे म्हणले गंगाधराचं, पण ऐकायला सगळ्याला भेटलेलं आहे. विश्वव्यापक विश्वंभर त्यांच्या कृपेने रामचंद्र सांगेन पुढील श्रोते सागर परेशोत. रामचंद्र महाराज सुखीकर साष्टांग नमस्कार करून म्हणले बाबा त्या ठिकाणी श्रोत्यांना सर्वांना सांगतात. म्हणले बाबा अध्याय जवळजवळ संपलाय. पुढील जे काय म्हणले चरित्र आहे, गोड चरित्र आहे आपल्या मारुती महाराजांचं, सर्वांनी तन मन धनानं ऐका म्हणले बाबा, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. स्वस्ते श्री संत महिमा ग्रंथे द्वित्वे खंडे मारुती महाराजाख्याने ज्ञान विज्ञान योगो नाम